महापौर साहेब म्हणजे मी हात बऱ्याच वेळा रेस केलेला आहे याच्यामध्ये आणि एकच म्हणून 4-4 वेळा बोलतोय. मागही मी बोललो, मागही मला बोलू दिलं नाही. महत्वाचा विषय चालू आहे. तज्ञ व्यक्ती सोर्स ऑफ इन्कम वाढवण्याची काळजी सगळ्यांना आहे, याचा मला आनंद आहे. नाही तर सगळे गटार साफसफाई महत्वाचा विषय घेतला. आता सोर्स ऑफ इन्कम हा महानगरपालिकेजवळ याच्यासाठी वाढला पाहिजे का आपली परिस्थिती आर्थिक चांगली नाही, हे मान्य आहे ना. महानगरपालिकेचं जर इन्कम वाढवायचं असेल आणि योगायोगानं या विषयावर चर्चा चालू आहे का हे इन्कम याच्यातून कसं वाढेल हे पाहिलं पाहिजे. अधिसूचनाचे तुम्ही दाखले देऊन राहिले. अधिसूचना ही किती दिवस चालते त्याचं कन्व्हर्शन GR मध्ये व्हायला पाहिजे. अधिसूचना काढल्यानंतर त्या अधिवेशनाचं कन्व्हर्शन जर GR मध्ये होत नसेल तर त्या अधिसूचनेला अर्थ राहत नाही. ह्या GR नाही, ही अधिसूचना आहे, याचं पहिले नोंद घ्यावी. माननीय आयुक्त महोदय, आपण या समितीचे अध्यक्ष आहात. महानगरपालिकेचं सोर्स ऑफ इन्कम वाढण्यासाठी ही संधी आहे आणि निश्चितपणे या समितीनं असं ठरवलेलं आहे. या उत्तर दिलेल्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं की 1 रुपया असेल तर आम्ही 2 रुपये करू. आता हे बरोबर आहे का हो? आदरणीय बाजार एक लक्षात घ्या, बाजार मूल्य जे आहे ना ते बाजार मूल्य मलाही माहित आहे. मी व्यापारी आहे. माझे दुकानं काय भावाचं मी घेतले, त्याचे भाडे किती आहेत, म्हणून आता आपल्याला याबद्दल समज आहे. म्हणून मी विनंती करेन की जर ती संपली असाल तर संपून टाका, नवीन करा सगळं. तसं होत काय नाही, तसं नाही हो. ऐका ना, होत नसेल तर मला सांगा. गुजरात दादा, होत नसेल ना असं म्हणता तुम्ही, पण त्या अधिसूचनेमध्ये जेवढ्या सूचना दिल्या त्यामधल्या एकाच मुद्द्यावर तुम्ही ट्रेस का करता हो? तुम्ही बाकीचे मुद्दे पाहा ना. महानगरपालिकेचं उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे असं म्हटलेलं आहे त्याच्यावर विचार करा. माझं असं म्हणणं आहे का महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवायसाठी आपल्याला कठोर निर्णय घ्यावाच लागेल. काही कोणा ठराविक 5-2% लोकांसाठी जर तुम्ही निर्णय घेत असाल अशा पद्धतीचा हे चुकीचं ठरते असं माझं स्पष्ट मत आहे. कृपया यावर विचार व्हावा. सभापती महोदय, कॉम्पिटिटिव्ह प्रोसेस